देवळा तालुक्यातील उमराण्यात कांद्याचे खाजगी लिलाव सुरू झालेत। बाजार समितीच्या नियंत्रणाशिवाय शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी खाजगीत कांद्याचे लिलाव सुरू केले। विशेष म्हणजे या लिलाव प्रक्रियेत हमाली तोलाई नसल्याने शेतकऱ्यांच्या पदरात जादा पैसे पडतायत। आतापर्यंत या लिलावात 300 ट्रॅक्टर कांद्याची आवक झालेली आहे। इथला आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी निलेश वाघ यांनी। शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी मिळून खाजगी पद्धतीने जे आहे प्रति बाजार समितीची ती सुरू करते गेली आहे। मी आता उमराणच्या बाजार समितीमध्ये या ठिकाणी अशाच पद्धतीने मार्केट कमिटी सुरू करण्यात आली। त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आपला कांदा जो आहे तो या ठिकाणी विक्री करायला आणला आहे। शेतकऱ्यांच्या वतीने आणि व्यापाऱ्यांच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या या बाजार समितीमध्ये हमाली तोलाई अशी कुठलीही कपात न करता ही बाजार समिती सुरू करण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांनाही त्याचा फायदा होतोय। शेतकऱ्यांना या निमित्ताने अडचणीच्या काळात 2 पैसे मिळताना दिसतात। मात्र असं असलं तरी या सर्व प्रक्रियेवर नियंत्रण कशा पद्धतीने असेल, व्यापारी आणि शेतकऱ्यांमध्ये कशा पद्धतीने समन्वय साधला जातो हा प्रश्न निरुत्तरच आहे। या सर्व प्रक्रिया असलं तरी भविष्यात ज्या बाजार समित्या आहेत त्या सुरू आहेत अशी शेतकऱ्यांची मागणी होताना कुठेतरी दिसते। निलेश वाघ, झी मीडिया, उमराणा, नाशिक।